मिनिस्टर मंत्रिमंडळ किती होती मंत्री? 8. त्यांची घरं तिथे होती. 8 मंत्र्यांची 8 घरं. पुढे आलो. धान्याचं स्टोरेज केलं होतं. कशासाठी केलं असेल एवढं धान्य? पाणी सैनिकांसाठी. पण कशासाठी? एक महत्वाचं, यात महाराजांची दूरदृष्टी. दूरदृष्टी म्हणजे आधी काय लागणार आहे 2 महिन्या आधी त्याचं नियोजन स्टोरेज होतं तिथे. इमर्जन्सी साठा होता धान्य पोठात. आणि तो कशासाठी ठेवला होता की आपली राजधानी कोणाच्या हाती आपल्याला बहाल करायची नाही. कारण मोगल काय करायचे, गडाने वेढा घालायचे आणि राजधानी कोणाच्या हाती द्यायची नाही, म्हणून लागणारं जीवनावश्यक वस्तूची पूर्तता तिथे केली होती. धान्यांचं पेव म्हटलं जायचं. आपण राजांच्या घरात आलो. राजांचं जन्म राजांचं निधनाची तारीख सांगा एकदा. 1630. निधन 3 एप्रिल 1680. लक्षात ठेवायचं. अजून एकदा 2-3 वेळा प्रश्न विचारणार आहे. आता आपण सर्वजण गडाची पुढची बाजू बघतोय. गडाच्या पायवटेतनं गडाच्या माथ्यावरती येणारे गडकरी, गावकरी, किल्लेदार, पहारेकरी गडाकडे येताना याच रस्त्यांना ये-जा होत असायचा. त्यामुळे हा सर्व गडाचा पुढचा भाग आहे. इकडे कोपऱ्यामध्ये आपण जी विटांची रूम पाहतो इथून, त्या रूमचं नाव आहे टांगसाळ घर. महाराजांच्या काळातील महत्वाच्या करन्सी, राजमुद्रा, शिवराई, सोन्याचे होन, नाणी हे छापण्याची जागा मात्र तिथे होती. पूर्वीचा छापखाना होता. महत्वाच्या साऱ्या करन्सी तिथे छापल्या जायच्या. प्रतीप चंद्र रेखेवर्दी विष्णू वंदिता शहा सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. ती मुद्रा महाराजांची तिथे छापली जायची. शहाजी राजांनी छत्रपती शिवाजी राजांना देण्यात आली होती राजमुद्रा. ती राजमुद्रा तिथे. त्यानंतर समोर विटां काही दरवाजे उघडे, काही दरवाजे बंद आहेत. गोल राऊंडचा पूर्ण सेप आहे. महाराजांची स्वतःची बाल्कनी. आपले राजे तिथे बसून गडाचा पुढील भाग पाहायचे. आपल्या राजांची बाल्कनी आपण पाहतोय. जशी राजांची बाल्कनी तसे या बाजूला इथे 2 बाल्कण्यांचा भाग दिसतोय. हा जो स्तंभ दिसतो का 3 मजल्यापर्यंत, काय जाणकारांचं मत आहे की हा स्तंभ, या स्तंभाचं नामकरण मनोरे स्तंभ, मनोरंजनाची जागा. राजांच्या राण्या गडावरती 6 जण आहेत. त्या राणींना गडाचा ते ना एक्सप्लेन असतात ना महाराजांचं, ते बोलत होते, ते एक्सप्लेन करत होते काय काय असतो, काय काय असतो, काय काय व्हायचा ते. आणि बघा बाबू, बाबू हाय सुनो, हाय बोल, बोल हाय. हाय हाय गाइस. बाबू आहे. आम्ही तुम्हाला दाखवतो अजून. विजयस्तंभ शेजारी स्तंभ बांधला गेला होता. ही जी आयताकृतीचा जो काही खोलीचा भाग आहे, त्या कोपऱ्यातनं आतमध्ये जायला 11 पायऱ्या. याच्या आतमध्ये 10 बाय 8 ची खोली आणि या खोलीचं नामकरण आहे स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहेरजी नाईक यांच्यासह होणारे गुप्त बैठकी निष्ठा कशी असावी, तो बहेरजी नाईकांचा. बहेरजी नाईकांनी आपल्या